Science and Technology part first, chapter number 8, Metallurgy, and 8th part is of the basic principles of metallurgy. म्हणजे धातू विज्ञानामधील जे मूलभूत संकल्पना आहेत किंवा मूलभूत तत्व आहेत त्या मूलभूत तत्वांचा आपण या भागामध्ये विचार करणार आहोत. आणि आता या ठिकाणी आपण पाहूया की ही जी काय धातू विज्ञानाची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. एक आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर म्हणजे धातुकाचं संहतीकरण. दुसरं आहे एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स म्हणजे धातूंचं निष्कर्षण. आणि त्यानंतर पुढील भाग आहे रिफायनिंग ऑफ मेटल्स म्हणजे धातूंचे शुद्धीकरण. म्हणजे निष्कर्षण प्रक्रियेमध्ये मिळालेला जो काही धातू असेल तो थोड्याशा अशुद्ध स्वरूपामध्ये असणार आहे. तो जो अशुद्ध स्वरूपामध्ये आहे तो शुद्ध स्वरूपामध्ये मिळवण्यासाठी आणखी काही प्रक्रिया त्यावर पुढे कराव्या लागतात आणि त्याला आपण धातूचं रिफायनिंग म्हणजे शुद्धीकरण किंवा रिफायनिंग ऑफ द मेटल्स असं म्हणतो. आता ह्या सगळ्या प्रक्रिया नेमक्या कशा घडतात ते पाहण्यासाठी आपण पहिल्यांदा जाऊ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ओर्स. हाऊ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स is conducted, that we will see further. Hello friends, now the separation method which is based on the gravitation is to be studied here. म्हणजे या ठिकाणी एखाद्या धातुकामध्ये जड कण वेगळे करणं, हलके कण वेगळे करणं यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते ती आहे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. तर मग अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये काय करतात तर जो काही धातूक आपल्याला मिळालेला असेल हा धातूक एका बॉल मिलमध्ये म्हणजे अशी एक पाईप असते आणि या पाईपमध्ये धातूक जे असेल ते धातूक आत पाठवलं जातं आणि त्याच्यामध्ये धातूचे जड गोळे ठेवलेले असतात. हा रोलर फिरत असतो सलगपणानं असं आणि त्यातून धातूक पास केलं जात असतं, पाठवलं जात असतं. हे जात असताना हा रोलर फिरत असतो आणि हे जे धातूचे गोळे आहेत हे धातूचे गोळे त्या धातुकावर म्हणजे आतल्या असणाऱ्या आपला इंटरेस्टेड असलेला जो धातूक असेल मिनरल ओर असेल त्याच्यावर ते आदळत राहतात आणि त्याचा चुरा करतात म्हणजे त्याचा पावडर फॉर्म तयार करतात. अशा प्रकारचा पावडर फॉर्म तयार झालेला जो काही धातूक आहे हा धातूक या ठिकाणी आणला जातो आणि इथं हा विल्फ्ले टेबल या ठिकाणी अरेंज केलेला आहे. दिस विल्फ्ले टेबल इज इन इन्क्लाइन्ड स्टेट and arrangement is made in such a way that the horizontal wooden riffles are present on the table and they have the very small pores at the base of the table. As a result, when this ore is introduced into this Wilfley table, at that time a pressureful water is released on it and along with that water this ore starts to move on the surface of this table in such a way that the heavy particles will get trapped within the riffle. The lighter material will pass through the next step, again lighter will pass to the next step, again a lighter will pass to the next step, and the remaining part that is which is heavier one, that heavier part will get collected on this track which is attached to the table. That means आता या ठिकाणी आपण विचार करू की हे टेबल हलतं आहे म्हणजे थरथरणारं आहे, हलत राहतं आणि याच्या त्या हलण्याच्या प्रक्रियेमध्ये आता होतं काय हे थोडंसं आपण पाहूया की धातूचा चुरा करून ते पाठवलेलं आहे. त्या चुऱ्याबरोबर पाण्याचा प्रवाहसुद्धा पाठवलेला आहे. अशा पद्धतीनं पाठवलेलं पाणी त्यातले हलके कण त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत पुढं जातात पण जड कण मात्र इथं अडकून राहतात आणि हे अडकलेले त्या टेबलच्या हलण्याच्या प्रक्रियेमध्ये हळूहळू या बाजूच्या ट्रॅकवरती किंवा इथं या पॅनलमध्ये जमा व्हायला लागतात आणि इथं जमा झालेला हा जो काही चुरा आहे हा चुरा म्हणजे त्या धातूचं संहत झालेलं धातूक आपल्याला मिळतं
आणि या बाजूला वरून वाहून गेलेलं हलके मटेरियल मृदा अशुद्धी जे आहेत ते सर्व या ठिकाणी एका वेगळ्या चॅनलमध्ये आपल्याला कलेक्ट करता येतात. अशा पद्धतीनं आपल्याला धातुकाचं संहतीकरण करता येतं. नाव दी नेक्स्ट प्रोसेस ऑफ दी concentration of ore is, again it is based on the gravitational force, and in this process an arrangement is made in such a way that the powdered ore is introduced into the funnel shaped large container from the top side, and water is introduced from the bottom of the container in such a way that a forceful jet of water is produced here, due to which the material which is coming from this powdered ore, if it is heavier, then it will come directly into the bottom, and the lighter particles will float on the surface of the water, and that lighter material will be separated through this upper end, and the lower material will collect the dense or heavier substance, and that heavier substance is nothing but the concentrated ore. मित्रांनो, या ठिकाणी एका आपली गिरणी जशी असते त्या गिरणीप्रमाणे खाली निमुळत पद्धतीनं टोक झालेलं जे भांडं असेल, या भांड्यामध्ये वरून धातुकाचा चुरा सोडला जातो आणि खालील बाजूने पाण्याचा प्रचंड दाब वरच्या दिशेनं सोडला जातो, की या पाण्याच्या दाबामुळं त्यातील हलके कण जे असतात ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वर वाहत जातील आणि ते वरून मृदाशुद्धी या स्वरूपामध्ये बाहेर पडतील, आणि जे कण जड असतील म्हणजे जास्त घनता असणारे जे पदार्थ आहेत हे पदार्थ मात्र तळालाच येत राहतील, आणि अशा पद्धतीनं तळाकडील बाजूला आपल्याला संहत धातूक मिळवता येईल. Hello friends, now the next method is of magnetic separation, or it is used with the help of this magnetic separator. Now he powdered ore is introduced or poured on the conveyor belt. This conveyor belt will pass over the magnetic roller at one end, and at another end it will have a non-magnetic roller. Okay, and this roller will move in this direction only, that means in this direction, and then conveyor belt will move like this from left to right, left to right, left to right, like this. Okay, now this powdered ore when passes over the conveyor belt and it comes in contact with this magnetic roller, then the magnetic substance which is present in that ore, म्हणजे त्या धातुकामध्ये असणारा जो काही चुंबकीय पदार्थ असेल, हा चुंबकीय पदार्थ त्या कन्व्हेयर बेल्टला चिकटून राहील. उरलेले सर्व पदार्थ की जे नॉन मॅग्नेटिक आहेत, जे अचुंबकीय आहेत, ते पुढे जाऊन पडतील, ते बाजूला करता येतील, आणि जे चुंबकीय पदार्थ आहेत ते मात्र त्या मॅग्नेटिक कन्व्हेयर बेल्टला चिकटून राहतील, ते थोडे ओढले जातील, आणि कन्व्हेयर बेल्ट जसा या मॅग्नेटिक रोलरपासून लांब जाईल तसा ते चुंबकीय पदार्थ, ते जे कण आहेत हे कण सगळे तिथं खाली तुटून पडतील, म्हणजे हे वेगळे पडतील आणि अचुंबकीय पदार्थ वेगळे पडतील. तर अशा प्रकारच्या चुंबकीय पदार्थांपासून आपल्याला धातूक संहत स्वरूपामध्ये मिळवता येतं, आणि हा पट्टा परत असाच फिरून पुन्हा 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 या ठिकाणी धातुकामधील चुंबकीय पदार्थ या ठिकाणी बाजूला काढून देण्याचे काम करत राहील. अशा पद्धतीनं चुंबकीय पद्धतीनं धातुकामधील चुंबकीय पदार्थांचं सेपरेशन किंवा विलगीकरण करता येतं. मित्रांनो, या ठिकाणी आपण पुढील पाहू फेनतरण पद्धत आहे, आणि ही फेनतरण पद्धत कशा पद्धतीनं काम करते ते आपण पाहू. अनेक धातूंची जी धातुकं आहेत ती सल्फाईड स्वरूपामध्ये जर असतील तर हे सल्फाईड धातुकं पाण्यात विरघळत नाहीत किंवा पाण्याशी ते संपर्क येऊ देत नाहीत. अशा प्रकारचे जे आहेत यांचं सेपरेशन करण्यासाठी, यांचं विलगीकरण प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला ही जरा वेगळीच प्रक्रिया वापरावी लागते, फेनतरण प्रक्रिया. म्हणजे या ठिकाणी यांचा फेस तयार करायचा, आणि हा फेस बाजूला काढला की त्या ठिकाणी आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड सल्फाईड ओर मिळवता येतं. यासाठी एका मोठ्या टँकमध्ये, एका मोठ्या
टाकीमध्ये धातूक सल्फाईड धातूक घातलं जातं आणि या सल्फाईड धातुकामध्ये या ठिकाणी बरोबर मध्यावर एक रॉड सोडलेला आहे, पाईप सोडलेली आहे आणि त्याला पुढं ही ढवळणी जोडलेली आहे, ती फिरवत ठेवली जात असते आणि या ढवळणीमधूनच या ठिकाणी हवेचा दाब पुरवठा केला जातो आणि हवेचे बुडबुडे या संपूर्ण द्रावणामध्ये येत राहतील अशा प्रकारची व्यवस्था या ढवळणीवरती केलेली असते. आता यामध्ये येणारे जे काही हे एअर बबल्स आहेत, हे एअर बबल्स त्यांच्यापासून फेस तयार होण्यासाठी या ठिकाणी टाकीमध्ये पाणी आणि पाईन ऑइल म्हणजे पाईनचं तेल यांचं मिश्रण ठेवलेलं असतं आणि या संपूर्ण मिश्रणामुळं याच्यातून हे जसे हवेचे बुडबुडे वर येत राहतील तसं त्या ठिकाणी त्या सल्फाईड धातुकाचा फेस तयार व्हायला लागतो, म्हणजे फेन तयार व्हायला लागतो आणि हा या पृष्ठभागावर जमा होत राहतो. तयार झालेला पृष्ठभागावरील हा जो काही फेन आहे, फ्रॉथ आहे, ते या ठिकाणी बाजूला व्हायला लागतं, वर जमा व्हायला लागतं आणि या ठिकाणी एका वेगळ्या कंटेनरमध्ये, वेगळ्या टँकमध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फाईड ओर किंवा सल्फाईडचं संहत धातूक या ठिकाणी आपल्याला बाजूला मिळवता येतं आणि याशिवाय शिल्लक राहिलेले पाण्यात विरघळण्यासारख्या स्वरूपामध्ये असलेले जी मृदा अशुद्धी आहे, ती मृदा अशुद्धी म्हणजे गँग या ठिकाणी तळाकडील बाजूनं बाहेर काढता येतं. अशा पद्धतीनं फेनतरण प्रक्रिया ही सल्फाईड ओर्सना बाजूला काढण्यासाठी केली जात असते. Hello friends, now the next process of concentration of ore is leaching process. That means भिजवणे, मराठीमध्ये त्याला आपण भिजवणे असं म्हणूया. That means here the metallic ore is allowed to soak in a certain chemical and is allowed to react with that chemical so that it will form a different type of compound, and while the other substances will not react with that substance, that can be separated from the ore, and after separation of that gang again we can treat that chemical substance so that now from that concentrated ore we can extract the metal in pure form. म्हणजे या ठिकाणी आपण त्या जे काही धातुक असतील त्या धातुकाची अशा रासायनिक पदार्थाबरोबर अभिक्रिया करायची की त्या धातुकाबरोबर त्या रासायनिक पदार्थाची अभिक्रिया होऊन एक वेगळाच पदार्थ तयार होतो, एक वेगळा रासायनिक पदार्थ तयार होतो आणि उरलेल्या गोष्टी त्या मृदा अशुद्धी म्हणून बाजूला पडतात आणि मृदा अशुद्धी म्हणून बाजूला पडलेले जे पदार्थ आहेत म्हणजे गँग, तो आपल्याला बाजूला करता येतो आणि नंतर शिल्लक राहिलेला तो जो काही रासायनिक पदार्थ आहे त्यावर प्रक्रिया करून आपल्याला त्याच्यापासून शुद्ध धातू मिळवता येतो. आता अशा प्रकारचे हे पदार्थ कोणकोणते, हे धातू कोणकोणते ते आपण पाहूया. त्यातला पहिला आहे ॲल्युमिनियम, त्यानंतर सोने आणि त्यानंतर आहे चांदी. दॅट मीन्स ॲल्युमिनियम, gold and silver. These metals are extracted by this method. That means actually their ores are concentrated by this leaching process. In this topic or in this chapter we are interested in the process of extraction of aluminium, in which aluminium is soaked in either NaOH or in Na2CO3. That means it is leached in sodium hydroxide or it is leached in sodium carbonate solutions, and that we will study in next part. Thank you.